गेल्या काही दिवसात राज्यभरामध्ये हिंदी सक्तीवरनं राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे। या संदर्भात पाहूयात आपण महत्त्वाच्या बातम्या। ठाकरे सेना आणि मनसेकडनं 5 जुलैचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी पक्षातील काही नेत्यांवर सोपवण्यात आली। यामध्ये मनसेकडनं संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊत, वरुण सरदेसाई यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। 5 जुलै रोजी हिंदी विरोधात मोर्चात सहभागी व्हावं हे निमंत्रण देण्यासाठी मनसे नेते पदाधिकारी रेल्वे स्थानकात पत्रक वाटप करतात। यावेळेस मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला। त्यांनी या मोर्चासाठी मनसेचं निमंत्रण दिलेलं आहे। हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाची मनसेकडनं विशेष तयारी करण्यात येते। मुंबईतील दहीहंडी पथकं, गणेशोत्सव मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मनसेनं केलेलं आहे। ठाकरेंच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचा एकही नेता सहभागी होणार नाही। हिंदी विरोधात ठाकरेंच्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली। याबाबत काही बोलायचं झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतील असंही तटकरे म्हणाले। भाजपाच्या मंत्र्यांनी हिंदी विरोधात भूमिका घेतलेली आहे। मला हिंदी येत नाही, त्यामुळे मी फक्त मराठीत बोलणार, हिंदीमध्ये नाही अशी भूमिका भाजपाचे आदिवासी विकास मंत्री अशोक कोळीके यांनी म्हटलेलं आहे। अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला आहे। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या। काटालगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालेलं आहे। अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये तिचं निधन झालं। तिची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मुंबई पोलिसांनी शेफाली जरीवालाच्या पतीचा जबाब नोंदवलेला आहे। रात्री कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर शेफाली घरी आली, मात्र त्यानंतर ती बेशुद्ध पडली। तातडीनं तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं। पोलिसांनी घरातल्या इतर तिघांचाही जबाब नोंदवलाय। सध्या शेफालीनं केलेली शेवटची पोस्ट चांगलीच गाठते। शेवटच्या पोस्टमध्ये तिनं केलेल्या फोटोशूटचे फोटो आहेत। यामध्ये ती चमकदार सिल्वर ड्रेसमध्ये दिसते। शेफालीचे फॅन्स तिच्या याच पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहत आहेत। शेफाली जरीवाला गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली आहे। ती व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचे डोस घेत होती। ही औषधं तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी ती घेत होती, मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही अशी माहिती डॉक्टर्सनं दिली आहे। बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे। मला वाटतं की बिग बॉसचं घरच शापित आहे अशी पोस्ट हिमांशीनं केलेली आहे। बिग बॉस 13 मध्ये शेफाली आणि हिमांशीने एकत्र काम केलेलं होतं। आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। हिंगोलीमध्ये पावसानं शेतकऱ्यांना बेहाल करून सोडलेले। आधी पेरणी करून देखील पाऊस नाही आणि आता शेतात गुडघ्यावर पाणी साचले। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय। पैनगंगेला आलेल्या पुरानं अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान झालंय। धाराशिवच्या भूममध्ये मुक्ताबाई पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आज पालखीचा मुक्काम धाराशिवमध्ये असणार आहे। या पालखीमध्ये 1500 वारकरी असून विठुनामाच्या गजरामध्ये ही पालखी सोहळा पुढे सरकतोय। तसेच या उत्साहामध्ये पालखीचं जागोजागी स्वागत केलं जात आहे। तुळजाभवानी मंदिरासमोर संत गजानन महाराजांच्या पालखीचं मंदिर संस्थानाच्या वतीने जल्लोषात स्वागत झालं। तहसीलदार अरविंद बोंगळे यांनी पालखीचं स्वागत केलं। दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांसाठी एका वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान केला। विठुनामाचा गजर आणि तुळजाभवानी देवीचा जयघोष यावेळेस सुरू होता। धाराशिवमधील परंडा जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षक दारूच्या नशेत आला। BM मोहळकर असं या मद्यधुंद शिक्षकाचं नाव आहे। यापूर्वीही अनेकदा त्यांना शाळेमध्ये नशेत आल्याबद्दल समज देण्यात आली होती, मात्र त्यांच्यात सुधारणा झालेली नाही। त्यामुळे आता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। संभाजीनगरमधील वैजापुरात आश्रमात महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या झालेली आहे।
हबप संगीताबाई पवार असं या मयत कीर्तनकाराचं नाव आहे। संगीताताई पवार सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या। संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडानं हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। आणि आता बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये 70 तासांच्या अथक प्रयत्नांनी पुराच्या पाण्यात पडलेल्या वीजवाहिनीचा खांब बाहेर काढला। कोल्हापुरातील चंदगड तालुक्यामध्ये पार्ले इथे वीजवाहिनीचा खांब पुराच्या पाण्यात पडलेला, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन 45 गावं अंधारात होती। वीज वितरण कंपनीचे गडिंग्लजचे कार्यकारी अभियंता संजय पवारांच्या मार्गदर्शनाने चंदगडकडील कर्मचारी आणि इलेक्ट्रॉनिक कामांचे ठेकेदार यांनी खांब उभा करून वीज पुरवठा सुरळीत केला। मुसळधार पाऊस, दाट धुकं, पुराचं पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचं कौतुक होत आहे। अमोलची हाईट जरा कमी आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। माजी मंत्री तानाजी सावंतांना रुग्णालयात दाखल केलेले आहे। पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये तानाजी सावंतांवर उपचार सुरू आहेत। आयसीयू मध्ये तानाजी सावंतांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। रुबी हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तानाजी सावंतांवर उपचार सुरू आहेत। तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडलेली आणि त्याचमुळे त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले। त्यांच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। हिंदी सक्तीबाबत उद्धव ठाकरेंनी कोणताही जीआर काढला नव्हता। हा जीआर फडणवीस आणि शिंदे सरकारनं काढला असून त्याची आम्ही होळी करणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलेला आहे। याला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। राऊतांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करावी लागेल असं शेलार म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही, जीआर काढला नाही। हा जीआर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जीआरची उद्या आम्ही होळी करतोय। हा उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर नाही, हा जीआर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते आहे। जर जीआर उद्धव साहेबांनी काढला असता तर आम्ही होळी कशाला केली असती? हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय, आणि ते काही असत्य विधानं रेटतायत। पहा जरा, संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता तिसरीत करावी लागेल। आणि त्याहीपेक्षा जे काँग्रेसने हिंदी भाषा सक्ती 5वी 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना लावली, उद्धवजींनी ती पुढे चालू ठेवली। आताच्या सरकारने मात्र 5वी 6वी 7वीच्या हिंदी भाषेची म्हणजे तिसरी भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्यायी केली। याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का? नाहीतर त्यांना मी ट्युशन द्यायला तयार आहे। कल्याणमधील मेट्रोच्या कामामध्ये पुन्हा मराठी आणि अमराठी वाद समोर आलाय। मराठी मुलांना कामावरनं काढा आणि नंतर पगार देऊ असं मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारानं म्हटलंय। शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवर एमडी यांच्यासोबत संवाद साधला। मेट्रोचं काम सुरू असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले। गेल्या 2 महिन्यांपासून त्यांना पगार देण्यात आला नाहीये आणि याचा जाब विचारल्यावर मराठी मुलांना कामावरून काढून टाका आणि त्यानंतर पगार देऊ असं सांगण्यात आलं। या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर येतेय। क्या बोलते हैं ये लोग? मराठी लोग हटाओ तो पेमेंट देंगे। हाँ, बोला इनको क्यों रखा है, इनको हटाओ। किधर से बोला गया है? यही लोग। हेलो, इसको मुकेश से बात कर लो आप लोग, मुकेश समझा देगा आपको अच्छे से। तो मराठी लोग को हटाएगा तो पेमेंट आपका सबका रिलीज कर देगा, ऐसा बोल रहे हैं ये कंपनी वाले। गावर वाले, हाँ। टावर वाले मतलब मैं समझा नहीं, टावर मतलब कौन? गावर। मुकेश से बात करो, मुकेश समझा देगा आपको। हाँ, तो मराठी हटाएंगे तो, और ये महाराष्ट्र में ही काम है तो मराठी हटेंगे तो ये काम कैसा चलेगा? मुझे एक बात बताओ। आप एक काम करो, आप हाँ। मुकेश को बात करो, मुकेश आपको अच्छे से समझा देगा। आप कहाँ से बोल रहे हो सर जी? मैं तो बाहर से बोल रहा हूँ, हरियाणा से। हरियाणा से। और मराठी हटाएंगे तो महाराष्ट्र में काम क्यों लाया गया, मुझे ये बात बताओ। तो ये सुनो ना, हाँ, गवर कंपनी को सुनो ना, वो गवर कंपनी को मैं देख लेता हूँ जो भी है। ओके 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 ओके, इनको बोलिए कि इनका हमारा पेमेंट रिलीज कराओ, हम इनका पेमेंट अभी कर देंगे। ओके, हमारा पेमेंट अभी करेंगे तो हम अभी कर देंगे, आज ही कर देंगे पेमेंट। ओके, गवर से मैं बात कर लेता हूँ, किधर है वो, चलेगा। ओके, थँक यू। हरियाणाहून एक एमडी बोलत होता की गवर कंपनी अशी बोलते की मराठी मुलं काढा,
तर आम्ही पेमेंट आत्ताच रिलीज करतो. तर मला ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं. मी त्यांची काय मोबाईलवर माझा रेकॉर्डिंग केलेली आहे. मी त्यांना फोनवर बोललो आणि त्यांच्या सुपरवायझरशी बात केली. कामगारांना बोललो तुमचं पेमेंट मी रिलीज करीन. सोमवारी त्यांचे सर्व अधिकारी येणार आहे. उंबरलीला मी जाईल आणि तिथे मी आमरण उपोषणची नोटीस देईल आणि मनपाड्याला कळवेल आणि त्या पद्धतीने कामगार काढू नये ही तर त्यांना नोंदणी दिलेली आहे. कामगार काढल्यास मी तीव्र आंदोलन करीन. आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे 15,000 हेक्टरवरील खरीपाच्या अंकुरलेल्या पिकांना तडाखा बसलाय. यामध्ये सर्वाधिक 11,000 हेक्टर क्षेत्र एकट्या रिसोड तालुक्यातील असल्याचं प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आलं. धुवाधार पावसामुळे रिसोड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यामध्ये मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने मारुती पेठ येथील असंख्य शेतकऱ्यांचा शेत जमिनी खरडून गेलेल्या आहेत. तसेच पेरणी केलेल्या शेती वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. भंडारामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये बाधा पोहोचवण्याच्या शक्यतेवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मागील काही सभांचा इतिहास बघता आंदोलकांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे सभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलकांनी अगोदरच डिटेन केलेलं आहे. नागपूरच्या महाल परिसरामध्ये निर्माणाधीन जागेवरील भिंत कोसळली. या घटनेमध्ये 3 लोक जखमी झालेत. सर्व जखमींना तातडीनं पुढील उपचारांसाठी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून भिंत नेमकी कशामुळे पडली याची चौकशी सुरू आहे. वर्ध्याच्या निमसडमध्ये शेतीच्या वादातनं तरुणानं आपली काकी आणि चुलत भावाची कुऱ्हाडीनं हत्या केलेली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून स्वतः आत्महत्या केली. महेंद्र मोहिजे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याने काकी साधना आणि चुलत भाऊ नितीन मोहिजेची हत्या केलेली आहे. महेंद्र आणि नितीनमध्ये शेतीच्या वाटपावरनं वाद सुरू होते. आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या. सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झालेले आहेत. मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळतं. येत्या 6 दिवसांपासून सातपुड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीला पूर आलाय. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणारा दहेल धबधब्याचं रौद्ररूप कॅमेऱ्यात टिपण्यात आलंय. जळगावच्या भुसावळ तालुक्यामध्ये हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात आवक वाढलेली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडले. नदीपात्रामध्ये सद्यस्थितीमध्ये 20,130 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. शिरपूरच्या काही भागामध्ये शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी तसेच कपाशीची लागवड केलेली आहे. मक्याचं पीक उगवून वर आलं, मात्र गोगलगाय, पैसा आदी किडीने मक्याचं पीक खायला सुरुवात केलेली आहे. सध्या परिसरामध्ये पाऊस नसल्याने कोवळी पिकं सुकून जात आहेत. तर दुसरीकडे किडींचा पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. भुसावळच्या वरणगावामध्ये पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन अंथरण्याचं काम सुरू आहे. मात्र महामार्ग प्रशासन पाईपलाईन पुलाखालनं रेडक्रॉस करू देत नाहीये. दरम्यान त्यामुळे नगरपरिषद आणि महामार्ग प्रशासनाविरोधात भाजपानं ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमधील धामणगाव फाट्यावर पुलाच्या अर्धवट कामामुळे बस पुलावरनं उलटताना वाचलेली आहे. या बसमध्ये 50 विद्यार्थी होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान वारंवार मागणी करूनही पूल अर्धवट अवस्थेत आहे. आणि आता बातम्या वारी संदर्भातल्या. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण बेलवडीमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं. विठोबा रखुमाई ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषानं संपूर्ण आसमंत दुमदुमून गेलेला. सुरुवातीला झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन, महिला वारकरी आणि त्यानंतर विणेकर यांनी रिंगणाच्या फेऱ्या केल्या. त्यानंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर.
तुळजाभवानी मंदिरासमोर संत गजानन महाराजांच्या पालखी दिंडीचं मंदिर संस्थानाच्या वतीने जल्लोषात स्वागत झालं। तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पालखीचे स्वागत केलं। दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान केला। विठुनामाचा गजर आणि तुळजाभवानी देवीचा जयघोष यावेळी सुरू होता। आणि या बातम्यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट। 500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे। हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र असा दावा करणारा व्हिडिओच समोर आलाय। यामध्ये तारीखही सांगण्यात आली आहे। पण खरंच 500 रुपयांची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात। आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया। नोटबंदी ही है। और मैं आपको तारीख दे दूं, जो सूत्र बता रहे हैं कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म। हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल। चलनातून 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे असा दावा करण्यात आलाय। या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। एका व्यक्तीने काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका। आरबीआई की तरफ से यही बताया जा रहा है कि 500 का नोट छपना बंद हो गया है। कि मार्च 2026 तक 500 का नोट खत्म हो गया। 500 रुपयांच्या नोटा बंद होणार। 500 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? 500 रुपयांच्या नोटा बंद होणार हा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय। एखादी 20-30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल आणि 500 रुपये सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं। दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत आणि आता चक्क 500 रुपयांची नोटच बंद होणार असल्याचा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। 500ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का? 500ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांचं काय करायचं असे अनेक सवाल उपस्थित होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। जशी 2000ची नोट चलनातून बाद झाली तशी 500 रुपयांची ही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय। त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली। याबाबत बँकिंग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टना आमची टीम भेटली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली। जेव्हा जेव्हा आपल्या नोटाबंदी झाली त्या पाठीमागचं कारण हे फक्त ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरताच कारण सरकारने दिलं होतं। आणि हे जे ब्लॅक मनी ज्याला आपण काळा पैसा म्हणतो, तो काळा पैसा हाय डिनॉमिनेशनच्या नोटामध्येच साठवला जातो। आणि 500 रुपयाच्या नोटामध्ये जर काळा पैसा साठवायचा म्हटलं तर त्याला लागणारा एरिया एवढं ह्यूज आहे। आणि 500च्या नोटा रद्द करून तुम्ही जर 200वर आणाल तर हे अशक्य कुठेतरी गोष्ट आहे। ही केवळ अफवा 1001% अफवाच आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। 2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा आहे। सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे। 500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार आहे। लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय। असे दावे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात। पैशांचा विषय हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सगळीकडेच याची चर्चा करतात। मात्र आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।